हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि पॉझिटिव्ह ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मॅडम, पोटाभोवती चरबीचा असा घेर जमा आहे. जिम केली तरी देखील पोट कमी होत नाहीये, चांगलं डाएट केलं तरी देखील पोट कमी होत नाहीये आणि ती पोटाची चरबी आहे तशीच आहे. असे कमेंट्स मला येत असतात, असे मेसेजेस मला येत असतात. क्लायंट येऊन मला म्हणत असतात की मॅडम, व्यायाम करतोय, घाम गाळतोय, पण पोटावरती अक्षरशः ती चरबी दिसून येते. मग ड्रेस घातले तरी चांगले दिसत नाहीये, साडी घातली तरी चांगले दिसत नाहीये. तर मंडळी, हा फक्त तुमच्या एकट्याचाच प्रॉब्लेम नाहीये, तर खूप जणांचा प्रॉब्लेम आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की पोटाभोवती साठलेली चरबी हा कॉस्मेटिक प्रॉब्लेम आहे, म्हणजे फक्त दिसण्यावरती प्रॉब्लेम होत आहे, तर अजिबात नाही. या बेली फॅट्समुळे सिरियस प्रॉब्लेम देखील होत असतात. मग असो हार्टचे प्रॉब्लेम्स असो, डायबिटीस असो, वेगवेगळ्या आजारांना आपण आमंत्रण देत असतो आणि हा सिग्नल असतो वेगवेगळे आजार सुरू होण्यामागचा. पण मंडळी, आता काहीही काळजी करू नका, कारण या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बेली फॅट्स कमी करण्याच्या प्रभावी अशा 5 टिप्स, की ज्या फॉलो केल्यामुळे अवघ्या 30 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या बेली फॅट्समध्ये झालेला फरक हा दिसून येणार आहे. अवघ्या 7 दिवसांमध्येच तुम्हाला तो फरक दिसू लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल की काही विकतचं आणायचं आहे का? तर अजिबात नाही. क्रॅश डाएट करायचं का? उपाशी राहायचं आहे का? तर अजिबात नाही. नाही व्यायाम, नाही औषध, पण एवढं सगळं न करता देखील तुम्ही तुमचे बेली फॅट्स अगदी घर बसल्या कमी करू शकता, क्रॅश डाएट न करता देखील. तर मंडळी, तुम्ही देखील बघत असाल आजूबाजूला असे कित्येक लोक असतात की ते बारीक असतात, पण त्यांच्या पोटावरती चरबीचा हा घेर जमा असतो. आणि आपण देखील वजन कमी करायला गेलो, पण पोट हे खूप नंतर कमी होत असतं. पण मंडळी, ह्या टिप्स फॉलो केल्यामुळे तुमची पोटाची चरबी ही झपाट्याने कमी होताना तुम्हाला दिसणार आहे. तर मंडळी, मोठमोठे सेलिब्रिटीज देखील ह्या 5 गोष्टी फॉलो करत असतात आणि म्हणूनच त्यांचं पोट हे सपाट असतं. तर मंडळी, मी देखील स्वतः जेव्हा माझं 30 किलो वजन कमी केलं तेव्हा देखील मी या टिप्स फॉलो करत होती. माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये देखील मी माझं 30 किलो वजन कमी केलं, सेकंड प्रेग्नन्सीमध्ये देखील कमी केलं. आणि तेव्हा या 5 टिप्स फॉलो केल्यामुळे मला देखील माझे बेली फॅट्स लवकरात लवकर कमी व्हायला मदत झाली. सो जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता. जर हे मोठमोठे सेलिब्रिटीज फिट राहू शकतात, स्लिम राहू शकतात, फ्लॅट कमी करू शकतात, तर तुम्ही देखील करू शकता. गरज आहे ते म्हणजे सातत्याची. आणि या 5 गोष्टी इतक्या सोप्या आहेत की 30 दिवसानंतरच तुम्हाला तुमचे इंचेस लॉस झालेले दिसून येणार आहेत. तर म्हणजे या आधी देखील मी तुमच्यासोबत खूप सारे वेट लॉसचे व्हिडिओ शेअर केले, डाएट प्लॅन शेअर केले, वेट लॉसच्या ड्रिंक्स असो, होम वर्कआउट असो, आणि त्या सगळ्याला तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. तुमचे मेसेज मी वाचत असते, तुमच्या कमेंट्स देखील मी वाचत असते. पण नंतर मला कमेंट आला की मॅडम, आता वजन कमी होतंय पण आम्हाला बेली फॅट कमी करायचे, पोटाचा घेर कमी करायचा, सो त्यासाठी व्हिडिओ बनवा. म्हणूनच या 5 प्रभावी टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर मंडळी, आता वजन कमी करण्यासाठी महागड्या औषधं घेण्याची गरज नाहीये, उपाशी राहण्याची देखील गरज नाहीये. तर मी तुम्हाला अवघ्या 30 दिवसांचं चॅलेंज देते. 30 दिवस फक्त तुम्ही या 5 टिप्स फॉलो करा आणि तुमच्या वजनामध्ये झालेला फरक मला इकडेच कमेंट करून सांगा. सो तुम्ही तुमचं वजन आज चेक करा, 30 दिवसानंतर चेक करा आणि मला इकडेच सांगा की या 5 टिप्स फॉलो केल्यामुळे किती इंचेस तुमचे लॉस झाले. तर मंडळी, सगळ्यात महत्वाची वजन कमी करण्याची आणि पोटाचा घेर कमी करण्यासाठीची टिप आहे की तुम्हाला तुमच्या आहारामध्ये सोल्युबल फायबर वाढवायचं आहे. हे खूपच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही म्हणता मी घरातलाच आहार घेतो तरी देखील वजन कसं वाटतं, पोट कसं काय कमी होत नाही, पण तुमच्या आहारामध्ये इथून पुढे सोल्युबल फायबर असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जेव्हा ते जातं तेव्हा एक जेल तयार करत असतं आणि ग्लुकोज ऍब्सॉर्प्शनचा जो रेट असतो आपल्या शरीरातला तो कमी होत असतो. इन्शुलिन स्पाइक कमी होत असतो. शरीरामध्ये जी साखर वाढत असते, इन्शुलिन लेवल वाढत असते, ती कमी व्हायला मदत होत असते. म्हणून तुम्ही जो काही आहार घेताय त्याच्यामध्ये सोल्युबल फायबर असणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल कशा प्रकारे घ्यायचं, कुठल्या आहारातून घ्यायचं, तर खूप साऱ्या भाज्या येतात की त्याच्यामध्ये सोल्युबल फायबर असतं. इकडे मी तुम्हाला दाखवलेलं देखील आहे. तुम्ही हे देखील ऑप्शन्स घेऊ शकता, किंवा ओट्स असो, भेंडी असो, राजमा असो, वेगवेगळ्या डाळी असो, वेगवेगळे फ्रुट्स असो की ज्याच्यामध्ये सोल्युबल फायबर हे असतं. सफरचंद असो, संत्री असो, यामध्ये देखील सोल्युबल फायबर असतं. त्याची एक लिस्टच आहे, तो त्याचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. त्यामुळे जी सारखी खावखा होत असते ना, ती देखील होत नाही. तुम्ही म्हणता मी घरातलंच खातोय, पण जेवण झाल्यावर लगेच काहीतरी खावंसं वाटतं, थोड्या वेळाने भूक लागते, तर ती खावखाव देखील होत नाही, पोट आपलं भरल्यासारखं वाटतं. सो ही होती आपली फर्स्ट टिप.
आपल्यात दुसरी महत्त्वाची टिप अशी आहे की तुमच्या आहारातून ट्रान्स फॅट किंवा प्रोसीड फूड पूर्णपणे वर्ज करा, कारण यामुळेच आपल्या पोटाचा घेर हा वाढत आहे. मग बेकरीचे प्रोडक्ट असो, पिझ्झा बर्गर असो, हे मैद्याचे पदार्थ असो किंवा कित्येक प्रोसीड फूड असतात की ज्यामुळे आपल्या पोटाभोवती चरबी जमा होत असते आणि ती चरबी अशी असते की ती बर्न होत नाही. तसेच क्रोनिक इन्फ्लेमेशन वाढत असतं, इन्शुलिन रेझिस्टन्स होत असतो आणि या सगळ्यामुळे बाकीपेक्षा फक्त पोटावरती चरबी वाढत असते. त्यामुळे शक्य तितका नैसर्गिक आहार घ्या आणि घरातलाच आहार घेण्याचा प्रयत्न करा. फक्त महिनाभर हे करून बघा, फक्त महिनाभर या 5 टिप फॉलो करून बघा आणि मग बघा तुमच्या वजनात झालेला फरक, तुमच्या बेली फॅटमध्ये झालेला फरक. हे खूपच चांगलं आहे. प्रोसीड फूड पूर्णपणे बंद करायचं आहे आणि फक्त घरातला नैसर्गिक आहार हा घ्यायचा आहे. आपली नेक्स्ट महत्त्वाची टिप अशी आहे की हर्बल ड्रिंक्स घेऊ शकता. त्याच्यामध्ये खूप सारे हर्ब्स असतात की ज्यामुळे आपलं वजन कमी व्हायला मदत होत असते. सायंटिफिकली देखील ते प्रूव्ह झालेलं आहे. मग तुम्ही त्रिफळा पावडर घेऊ शकता, तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता किंवा तुम्ही मेथी दाण्याचं पाणी देखील घेऊ शकता. 1 चमचा मेथी दाणे रात्री 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचे, सकाळी तेच पाणी तुम्ही उकळायचं आणि गाळून तुम्ही ते पाणी पिऊ शकता. किंवा तुम्ही ते मेथी दाणे देखील ते आता रात्रभर भिजवलेले असतात तर ते देखील कच्चे खाऊ शकता. ते देखील सोल्युबल फायबरमध्ये येतात. सो ह्या ज्या हर्बल टी आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे देखील इन्फ्लेमेशन कमी व्हायला मदत होत असते, शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जायला मदत होत असते. सो सकाळची सुरुवात ही कोमट पाण्यानेच करायची. उठल्या उठल्या चहा आणि कॉफी प्यायची जर सवय असेल तर ती पूर्णपणे बंद करा. फक्त 30 दिवस करून बघा. हर्ब्स टी जे आहेत त्याचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा आणि मग बघा पोट पण साफ होईल, इन्फ्लेमेशन पण कमी होईल आणि बेली फॅट्स देखील कमी व्हायला तुम्हाला नक्कीच मदत होईल. आपली पुढची प्रो टिप आहे बेली फॅट कमी करण्यासाठी, ते म्हणजे साखर आहारातून कमी करा किंवा शक्य असल्यास ती वर्ज करा. कारण जितके तुम्ही साखर कमी कराल ना तितकाच तुमचे बेली फॅट्स कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. तुम्ही गोड पदार्थ, मिठाया वगैरे खाल्ले तर तुमची ब्लड शुगर वाढत असते, इन्शुलिन हा स्पाइक होत असतो आणि चरबी अशी जमा होत असते की ती देखील बर्न होत नाही. सो शक्य तितकं गोड कमी करा. नैसर्गिक साखर खाण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जसं की फ्रुट्स असतात त्याच्यामध्ये नॅचरल शुगर असते, तुम्ही ते घेण्याचा प्रयत्न करा. आणि जर वाटलंच गोड खावंसं तर तुम्ही खजूर खाऊ शकता. पण गोड पदार्थ, साखर पदार्थ किंवा हे विकतचे जे ज्यूस असतात की ज्याच्यामध्ये भरभरून साखर टाकलेली असते ते फक्त महिनाभर तुम्ही बंद करा आणि मग बघा तुमचे बेली फॅटची चरबी अक्षरशः लोण्यासारखी वितळेल. तर मंडळी, ह्या ज्या टिप्स आहेत ह्या इतक्या इझी आहेत पण आपण ते फॉलो करत नाहीत. पण एकदा फॉलो केल्यामुळे परिणाम हा दिसणारच आहे. आणि आपली लास्ट टिप ते म्हणजे वजन कमी करण्यासाठी 80% आहार आणि 20% व्यायामाची गरज असते. 80% जरी केलं तरी तुम्हाला तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला मदत होईल. पण जर तुम्हाला बेली फॅट्स कमी करायचे असतील तर सोबतच जर तुम्ही एक्सरसाइज केली तर त्याचा परिणाम हा झपाट्याने होत असतो. तुम्ही एरोबिक एक्सरसाइज करू शकता किंवा तुम्ही वेट ट्रेनिंग करू शकता. जर वय जास्त असेल, वेट ट्रेनिंग जमत नसेल तर तुम्ही एरोबिक देखील एक्सरसाइज करू शकता किंवा दोन्ही कंबाईन देखील करू शकता. किंवा जर हे देखील जमत नसेल तर ऍटलीस्ट 45 मिनिट्स फास्ट वॉक करा. 30 दिवस फक्त करून बघा. मी तुम्हाला चॅलेंज देते, या 5 टिप्स फॉलो केल्यामुळे वजनात तर फरक दिसेलच पण बेली फॅट्स मध्ये देखील विजिबल असा रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे. तर मंडळी, लक्षात ठेवा, वजन कमी करण्यासाठी शॉर्टकट नाही पण विज्ञानावर आधारित या सवयी नक्कीच गरजेच्या आहेत आणि फक्त या 5 सवयी फॉलो करून तुम्ही तुमचे बेली फॅट्स कमी करू शकता. बाहेरचं खाणं टाळायचं आहे, प्रोसीड फूड टाळायचं आहे, शुगर टाळायची आहे, गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ आहारातून वर्ज करायचे आहे, सोल्युबल फायबर तुमच्या आहारामध्ये वाढवायचं आहे, 45 मिनिट्स तरी फास्ट वॉक करायचा आहे आणि फक्त हे करून बघा. आणि हे आता करत नाहीये, या 5 गोष्टी नाहीच आपण पाळते, या 5 सवयी आपल्या रोजच्या जीवनामध्ये नाहीच आहेत आणि म्हणूनच हे वजन कमी होत नाहीये, बेली फॅट्स कमी होत नाहीये. पण जेव्हा तुम्ही या 5 सवयी एक साथ फॉलो कराल ना तेव्हा 7 दिवसांमध्येच रिझल्ट तुम्हाला दिसू लागणार आहे. तर मंडळी, वजन कमी करणं हे अजिबात अवघड नाहीये. गरज आहे ते म्हणजे सातत्याची, कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. तर तुम्ही 2 दिवस केलं मग सोडून दिलं, 1 आठवडा केलं मग सोडून दिलं, मग वजन कमी होणार आहे का? वजन वाढायला जर इतके दिवस लागले तर कमी व्हायला तुम्ही थोडे दिवस नाही देऊ शकत तर नक्कीच देऊ शकता. म्हणून सातत्य गरजेचं आहे आणि सकारात्मक राहणं देखील गरजेचं आहे. पॉझिटिव्ह राहा की हो, मी माझं वजन कमी करू शकतो. मग बघा, तुमचं वजन कमी करण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा. तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजनच कमी होत नाहीये त्यांना देखील या सोप्या 5
हाच सवयी फॉलो करायला सांगा, त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे घर बसल्या त्यांना देखील त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल. आणि जर तुम्ही या सवयी फॉलो करून बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे फॉलो करून बघणार आहे. आणि मंडळी, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. आणि मंडळी, यासोबतच जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल की सकाळी काय आहार घ्यायचा, दुपारी काय आहार घ्यायचा, रात्री काय, तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच मंडळी, जर तुम्हाला पर्सनलाइज डाएट प्लॅन हवा असेल, म्हणजे तुमचं वय, उंची, तुमचे मेडिकल रिपोर्ट्स हे बघून आपण पर्सनलाइज डाएट प्लॅन देखील देतो. त्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.